पाच एकदा जोरदार टाळ्या होऊन जा. नमस्कार नमस्कार. क्या थँक्यू तुम्ही मला वेलकम करतायत. या येते व्हेरी गुड. अच्छा बरं. अरे बापरे. अरे अच्छा म्हणजे तुम्ही ट्विन्स आहात. तरीच म्हटलं हे असं कसं इकडनं लगेच आलात कशा. आणि या दोन जुळ्या बहिणींबरोबर आपण हा 16 सख्यांचा साजरा करणार आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि म्युझिक होऊन जाऊ देत. अरे बजा. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. चला, सगळ्या ताई, मावशी, आजी, वहिनी सगळ्या टीव्ही समोर येऊन बसलेल्या आहेत. आणि मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुण्यातील रावेत येथे आणि तिथल्या सगळ्या ताया इथे आज इथे आलेल्या आहेत नेहमीप्रमाणे. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण आपला हा सोहळा साजरा करूया. तुमच्या टायांवरनं लक्षात आलेलं आहे की तुम्ही खूप उत्साही आहात. त्याच्यामुळे आपण पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. साईताई इथे आलेल्या आहेत वाक्य बोलण्यासाठी, पण वाक्य काय तेच माहिती नाहीये. पण आता वाक्य मी सांगणार आहे. आणि वाक्य ते पटापटा बोलून दाखवायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीने. आणि वाक्य असं आहे, काळूने बाळूला वाळू देण्याचे टाळले. बरं, आता कुठून सुरुवात करायची? तिथून करायची आहे. व्हेरी गुड. त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया. शेजारीने ना. आधी ती कसं करते ते बघूया. म्हणूनच मग आपण आईंच्या शब्दाला मान देऊया. त्या म्हणतात इथून सुरुवात करूया, तर आपण सुरुवात इथूनच करूया. ताई, तुमचं नाव सांगा. सौ भारती शरद कोळेकर. हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचंय. काळूने बाळूला वाळू देण्याचं टाळले. काळूने बाळू बाळूला वाळू देण्याचं टाळले. काळूने बाळूला वाळू देण्याचं टाळले. काळूने बाळूला वाळू असंच घरी जाऊ नका. टाळले. काळूने बाळूला वाळू देण्याचं टाळले. व्हेरी गुड. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. सौ रेणुका अमरनाथ चिंचोले. हे वाक्य गात गात बोलायचंय, कारण आम्हाला कळलं की तुम्ही छान गाता. काळूने बाळूला वाळू देण्याचे टाळले. काळूने बाळूला वाळू देण्याचे टाळले. काळू बोलल्यावर माझ्याकडे का बघतोय तुम्ही? असं आहे, बघितलं. रेडी, चलो. काळूने बाळूला वाळू देण्याचे टाळले. काळूने बाळूला वाळू देण्याचे टाळले. गात गे बघा. गात आता माझ्यासारखं गायचंय. काळूने बाळूला वाळू देण्याचे टाळले. अरे मीच बोलतोय. एवढा फास्ट नाही जमणार ना. चला, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ कल्पिता विलास पळसुले. हे वाक्य आई तुम्ही पटापटा बोलून दाखवायचं. काळूने बाळूला वाळू देण्याचे टाळले. 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 क्या बात आहे. ताई, तुमचं नाव सांगा. सौ निलिमा निलेश सावंत, राहणार देवरोड. आता हे वाक्य ताई तुम्ही आहे ना रडत रडत बोलायचं. रेडी, 1 2 3. काळूने बाळूला वाळू देण्याचं टाळलं. वाक्य सांगतो मी कसं आहे. वाक्य आहे, काळूने बाळूला वाळू देण्याचं टाळलं. रडता रडता हसायला लागल्या. एकदा जोरदार. आता हे जे वाक्य आहे ना, ते तुम्ही लाजत लाजत बोलायचंय. काळूने बाळूला वाळू देण्याचं टाळलं. काळूने बाळूला वाळू देण्याचं टाळलं. वाळू. आहो. काळूने बाळूला वाळू देण्याचं टाळलं. एकदा जोरदार. ताई, तुमचं नाव सांगा. अलका सुभाष हुक्के. हे वाक्य तुम्ही ना रागात बोलायचं. काळूला बाळूने वाळू देण्याचं टाळलं. ओ धनिया. ए धनिया. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि
ज्यांनी उत्तम सादरीकरण केलेलं आहे, न अडखळता स्पष्टपणे ज्यांनी बोलून दाखवलेलं, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आपल्या ज्यांनी उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या आहे ताई. या धरा. आजच्या विजेत्या आपल्या ह्या दुसऱ्या. व्हेरी गुड. आज जरा वेळ आहे आईकडे जाऊन येऊ, पुन्हा एकदा बालपणीचे किस्से नव्याने ऐकून येऊ. असंही आता काय उरले तिकडे, एका कपड्याचा जोड फक्त. असंही आता काय उरले तिकडे, एका कपड्याचा जोड फक्त. पण त्याच कपड्याच्या जोडीत शिरून माहेरवाशीण होऊन येऊ, माहेरवाशीण होऊन येऊ. ताई तुमचं नाव सांगा. अंजली सुनील पवळे. अंजली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 33 वर्ष. 33 वर्ष झालेली आहेत. आणि माहेर कुठलं? भोसरी. अच्छा, ओके. आणि काय माहेरच्या आठवणी सांगाल तुम्ही? माहेरच्या आठवणी म्हणलं तर आम्ही 4 बहिणी 2 भाऊ. अच्छा. आम्हाला जायचं होतं मावशीच्या गावी वास्तुशांतीला. तर सकाळी उठल्यावर पहिली आंघोळ नाही मला करायची, तर ती पहिल्या लहानपणापासून खूप हट्टी अशी, नाही पहिली आंघोळ मला करायची. त्याच्यात आमची आई बोलली गोंधळ घाला दोघे जणी. तर असं बोलल्यानंतर मी एक गरम पाण्याची बादली भरलेली होती, पण गार गरम केलेलं पाणी होतं. मला वाटलं बंबातून आणले गरमच पाणी. मी रागाच्या ह्याच्यात ते पाणी अख्खी बादली तिच्या अंगावर ओतले. आणि मामाचं गाव पण तेच होतं आमच्या. पटकन माझे कपडे घेतले, मामाच्याकडे पळत गेले. मला आता असं वाटलं ही पूर्ण भाजली आणि आता ही गेली. मग आपण तिकडं गेल्यावर इथं सगळीकडे विधी सगळं होऊन जाईल ह्या बहिणीच्या. नेमकी आमची आई आलीच नाही. आई म्हणली जाऊ दे, गेली आणि ती तिला जाऊ दे, मी जाणारच नाही. आणि मी सारखी मनात मावशीकडे मी जाऊ तर 3 दिवस. आजोबा म्हणले जाऊ आता आपण. मला असं वाटायचं आता ती गेली तर असं ना सगळं तिचं झालं असं, सगळे पाहुणे घरी येत असतील असं खूप माझ्या सगळं ते मनात. आणि मग 3 ते 4 दिवसांनी मी आले, मीच रडायला लागले. मग म्हणलं अगं नाणे मला काय माहिती ही जाईल म्हणून. मी असंच पाणी ओतलं होतं तिच्या अंगावर. म्हणले तुला लाज नाही वाटत का? सकाळच्या पारी अख्खी बादली ओतून गेली तिच्या अंगावर, आता येऊ देच बापाला. आणि मग आजोबा विचारा काय झालं, म्हणजे हिने असं असं केलं. नशीब पाणी उकळतं नव्हतं, नाही तर पोर जगली असते का? आणि मग मी आईला म्हणून हाय का ती? आणि मग मी उगाच 4 दिवस तिकडं राहिले. मग ती दरवेळेस अशीच करते. माऊली खूप डेंजर आहे बाबा. बरं भाऊजी आहेत ना, व्यवस्थित आहेत ना? हा, पण तुम्ही अगदी मनापासून छान व्यक्त झालात, बोललात, खूप छान वाटतंय. तुम्ही बसू शकता ताई. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव उषा वैभव सुर्वे. उषा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 11 वर्ष झाले. 11 वर्ष. माझं लव्ह मॅरेज आहे. बघा, मी काय बोलतच नाही यार. लव्ह मॅरेज आहे आणि अरेंज करून दिले. अच्छा, लव्ह आहे आणि अरेंज करून दिले. हो. वा, व्हेरी गुड. म्हणजे मुळात लव्हच मॅरेज. हो, लव्हच मॅरेज आहे. वा, खूप छान. काय बालपणातल्या आठवणी, माहेरच्या आठवणी सांगाल तुम्ही? आमच्याकडे शिस्त खूप होती. माझे वडील आर्मीमध्ये होते. शिस्त अशी की कोणाच्याही घरी गेलं तरी काही खायचं नाही, कोणाचं काही घ्यायचं नाही. एक दिवस काय झालं, संध्याकाळी मी गेले शेजारच्या काकूंकडे. त्यांनी काहीतरी अनारसे केले होते. अनारसे? हां. आणि मला ते खूप आवडतात आणि माझ्या भावाला पण आवडतात. तो मला शोधत शोधत आला. संध्याकाळ झाली, उषा अजून घरी आली नाही आहे म्हणून तो त्या काकूंच्या घरी आला. आणि नेमकं मी अनारसं खात होते आणि ते त्यांनी पाहिलं आणि मी त्याला पाहिलं. आणि त्याचबरोबर मी मोठ्याने रडायला लागले. त्यांनी पाहिलं आणि तो पळाला घरी सांगायला. आणि मी खूप रडायला लागले ते खाता खाता. मग माझे त्या काकू बोलले अगं काय झालं, अनारचं छान झालं नाही का, का रडतीयस तू? मी म्हटलं आता रघुनी मला बघितलं, आता तो घरी जाऊन सांगणार. तर त्या म्हटलं अगं मग एवढं काय रडायचंय? मी म्हटलं नाही, माझे वडील खूप कडक आहेत आणि ते मला आता मारणार किंवा ते ओरडणार. घरी गेल्यानंतर काय झालं मग? त्यांनी भावाने नाही, मग त्या स्वतः आल्या घरी. अच्छा. तेव्हा मग त्यांनी सांगितल्यानंतर मग वडील आणि आई काहीच म्हटलं नाही मला, बोलल्या नाही. काहीच बोलले नाही. ताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खरंच खूप गोड आहात तुम्ही. ताई तुम्ही बसू शकता. थँक्यू. माहेरच्या या सुंदर आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय तो खेळ आता तुमच्या समोर सुरू होणार आहे, ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. या खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताईंनी कंपल्सरी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे विशेष बक्षीस. आणि जी अंतिम विजेती असेल तिला तर बक्षीस मिळणारच आहे. ठीक आहे. आणि खुर्च्यांच्या मधून वगैरे जायचं नाही. आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. हां. आणि नळावरची भांडणं
हवी आहे. चला चल मग सुरू करूया आपला हा खेळ, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचायचंय, कंपल्सरी नाचायचंय. हा लवकर, हा लवकर, हा इथे हा इथे अरे लवकर लवकर इथे या इथे, हा या साईडला इथे या साईडला इथे. आणि आता 3च खुर्च्या मध्ये आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्त मस्त. हा तर आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, कारण एकच खुर्ची मध्ये आहे. बघूया कोणाचं नशीब फळफळते ते. क्या बात आहे. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. मेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. सोहळा सख्यांचा. पण ह्याच आपल्या सोहळ्यामध्ये एक भाग असाही असतो की ज्या भागामध्ये आपण एक अबोला दूर करत असतो आणि ते दुरावलेलं नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे, हे आपण त्या ताईंकडून जाणून घेऊया आपल्या आजच्या चूकबूल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेखा प्रकाश सावंत. कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्षाचं आहे? मैत्रीण आहे. अच्छा. हां, आणि आता 2-3 वर्ष झालीत. पण ह्या 2-3 वर्षापूर्वी तुमचं मैत्रिणीचं नातं कसं होतं? त्याच्या अगोदर खूपच म्हणजे अगदी सख्खे असतो ना आपण, सख्या बहिणींसारखं. हां असं होतं अगदी. पण मग या 3 वर्षामध्ये तुम्ही कधी स्वतःहून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलात? करतो, पण मग समोरून रिस्पॉन्स व्यवस्थित नाही आला की थोडंसं वाईट वाटतं ना. पण मग असं काय कारण आहे की जे तुम्हाला सांगावं असं वाटतंय का? नाही, कारण खूपच क्षुल्लक आहे. अच्छा. पण मग तो गैरसमज तुम्ही स्वतःहून कधी दूर करण्याचा प्रयत्न केलात का? हो, म्हणजे सांगितलं आम्ही तसं की अरे हा काय फार मोठा प्रॉब्लेम नाही आहे आपला. पण मग त्यांनाच असं वाटलं की बाबा आपल्यामुळं त्यांना त्रास होतो. पण असं मग तुम्हाला अगदी मनापासून त्या ताईंशी बोलण्याची इच्छा आहे? हो, बोलायची इच्छा आहे आणि आम्ही प्रयत्न पण करतो की चला बाबा सगळ्यांचे स्वभाव सारखे नसतात, तर थोडीशी आपण माघार घ्यायची आणि सुरुवात करायची. पण मग त्या ताईंनी सुद्धा कधी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला? थोडंसं नाही होते, म्हणजे स्वतःहून नाही होते. हा जो अबोला तुमच्या मधला आहे, जे तुम्ही बोलत नाही आहात, ह्याचा त्रास तुम्हाला नक्कीच होतोय. पण काय दोघींची एखादी चांगली आठवण 2-3 वर्षापूर्वीची तुम्ही असं सांगाल? हो, आठवण सांगण्यासारखी आहे, भावनिक आहे. तर 10-11 वर्ष झाले माझा मुलगा वारला होता. त्यावेळेला त्यांनी आम्हाला खूपच मदत केली. खूप म्हणजे अगदी 10 दिवस आम्हाला जेवण 2 टाईम देणं किंवा म्हणजे जो काही शाब्दिक आधार असतो तो होता. चहापासून सुरुवात असायची, सकाळीपासूनच विचारायला येणार किती जण आहेत ते वगैरे जेवढे सारखं. आपले सख्खे नातेवाईक पण नाही करत तेवढं तितकं त्या मैत्रिणीने तुमच्यासाठी त्यावेळेला केलं. हो हो हो. आणि त्याचा तुम्ही नेहमीच आदर करता. म्हणजे आज तुम्ही स्वतःहून ते गोष्ट सांगताय तेवढ्या सगळ्यांसमोर. पण आज हे बोलता तुमचे डोळे पाणवले डोळ्यात. मग असं काय एवढं झालं की इतकं सगळं तुमचं छान मैत्रिणीचं अगदी सख्या बहिणीसारखं नातं असताना इतका दुरावा आणि अबोला निर्माण झाला? प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, त्याच्यामुळं ते झालं. नाही तर कारण खूपच क्षुल्लक होतं.
समजा आता त्या समोर ताई उभ्या आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांना? हे सांगायला पाहिजे, कशाला पाहिजे, ती मैत्रीण समोरच आहे. ही पुष्पा कोरडे ही माझी मैत्रीण आहे आणि शेजारी पण आहे. आणि आणि ते मनापासून मला वाईट वाटत होतं, कारण आमचे संबंध खूपच चांगले होते अगोदर. म्हणजे तुम्ही ज्या ताईंबद्दल सांगतायत, जी मैत्रीण, त्या या आहेत? हो, मैत्रीण, शेजारी आणि सख्खे नातेवाईकांसारखं पण आम्ही म्हणजे आता तुम्ही इथे आलात, तुम्ही एकत्र आहात, पण तुम्ही बोलत नव्हतं? नाही. मंडळी, मी आत्तापर्यंत आम्ही इतके भाग केले, ह्या एवढ्या भागांमध्ये, एवढ्या महिन्यांमध्ये पहिल्यांदा असं घडलंय की एक कार्यक्रमामध्ये असतानाच मैत्रिणींचा अबोला आणि तो अबोला दूर करावा वाटतोय. आणि आज ह्या पहिल्यांदा 2 मैत्रिणी एकाच सोहळ्यामध्ये आहेत, त्यांचा अबोला आहे, पण मैत्रिणींना तो दूर करावा वाटतो. या माध्यमातून मी त्या ताईंना इथे बोलवणार आहे. ताई, तुम्ही इथे या. एकाच सोहळ्यामध्ये 2 मैत्रिणी, पण त्यांचा अबोला होता आणि तो अबोला आज मी दूर करणार आहे. आज त्या ताईंनासुद्धा मी इथे विचारणार आहे की ताई, हा अबोला होता, आज ह्या ताईंनी स्वतःहून तुमच्या मैत्रिणीने ती खंत व्यक्त केली आणि तिला तो त्रास होतोय आणि आम्ही बघतो की तुम्हालासुद्धा तो त्रास होत होता, तुमचे डोळेसुद्धा पाणावलेले आहेत. की बहीण आई ह्याप्रमाणे वागत होती. खूप आमचं दोघीचं प्रेम होतं. मला कधी आमच्या आईची कुणाची आठवण येत होती. सारखी माझी मोठी बहीण, माझी आई अशी समजून मी त्यांच्याशी राहत होती. मला तो खूप होत होता, पहिला त्रास खूप व्हायचा. माझा मुलगा म्हणायचा, मम्मी काही आठवणी आणू नको, की आपलं काहीच नाही त्यांच्या संग असं राहतो, म्हणजे तुला आठवण यायची नाही त्यांची. आणि मला प्रत्येक माझ्या कार्यक्रमामध्ये ह्याच्यात त्यांनी खूप मला पण मदत केलेली आहे. पळून यायचं, धावत यायच्या माझ्या घरी. मग ती मला त्रास जाणवला, नंतर बोलणं बंद झालं, त्या बंद झाल्या, बोलायची मी पण बंद झाले. मग मी म्हणलं आमचंच काही त्रास असेल की आम्ही जातोय त्यांच्याकडं, त्याच्यामुळं मग आम्ही बंद झालो बोलायचं. पण मग हे जर तुम्हाला असं वाटत होतं तर ते कधी तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न? तसं नाही, ती आमच्यात नाही आवडत असं भांडणं करायला, चुपचाप आपलं राहिलो आम्ही. अजून काय तुम्हाला सांगावं असं वाटतंय? नाही, मला नाही आता काय सांगू वाटत, पण मी खूप त्यांना माझी सक्की माझ्या घरातली नाहीत, पण त्यांना सक्की मानत होतो. त्यांच्या मालकांना पण आमचं मालक, दोघांची होती, खूप दोस्ती होती. खरं आहे, आम्ही खूपच एक जीवाने राहत होतो सगळेजण. पण ते कारण अगदी क्षुल्लक झालं, त्याच्यामुळे हे झालं. पण हे संपावं कुठंतरी असं वाटतंय आणि हे नक्कीच संपावं असं आम्हाला सुद्धा वाटतं. आणि म्हणूनच चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग असतो, याच्यामध्ये आम्ही हा अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज दोन्ही ताईंना मी असं सांगेन की जे काही असतील गैरसमज, जे काही रुसवेफुगे असतील ते दूर करा. ते गैरसमजच राहू देत. आणि पुन्हा एकदा तुम्ही छान एकमेकांकडे बघा, छान एक घट्ट मिठी मारावी एकमेकांशी असं मला वाटतं. पुन्हा एकदा छान घट्ट मैत्री मारा. क्या बात है, ओ हो, ये बात. आणि ह्या 2 ताईंचा हा जो भाऊ आहे ना, त्याला खरंच इतका छान आनंद झालेला आहे की ह्या दोन्ही ताईंना चा जो अबोला आहे, मैत्रीतला जो अबोला आहे तो दूर झालेला आहे आणि पुन्हा एकदा ह्या ताई एकत्र आल्या आहेत. ह्याचा आनंद मला खरंच खूप आहे. आणि ताई, पुन्हा एकदा तुम्ही असे छान सख्ख्या बहिणीसारखे राहा. आणि तुमच्यामुळं आम्हाला आता हा प्रसंग म्हणजे मोकळं बोलायला मिळालं तुमच्या चॅनलमुळं. त्याला खूप खूप धन्यवाद तुम्हाला. नक्कीच. पण ताई, मी इथून तुला आता जाऊ देणार नाही असं, कारण इथे आल्यानंतर मी तुझी ओटी भरणार आहे, पण ती ओटी मी तुझ्या ह्या मैत्रिणीलाच भरायला सांगणार आहे. हां, तेव्हा ताई, आज तुझ्या ताईची ओटी भरायची आहे, तुझ्या मैत्रिणीची, सख्ख्या बहिणीची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला माहेरा येण्यासाठी निरोप भावान धाडीला कस सांगू बाई बाई लय भारी सासूरवाडी. आज मला इतका आनंद होतो ना की आज मी माझ्या समोर डोळ्यासमोर प्रत्यक्षात सगळ्यांसमोर एक 2 जीवाभावाच्या मैत्रिणींचा अबोला सुद्धा दूर झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ना की अजून थोडा वेळ जरा थांबायला पाहिजे होतं, अजून जरा तुमच्याशी जरा मला एक सहवास मिळायला पाहिजे होता. पण आजच्या भागापुरता आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या मजेशीर धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.